बातमी नाशिक पोलिसांच्या दबंग कामगिरीची। नाशिकच्या रस्त्यांवर मंगळवारी रात्री मोठा थरार पाहायला मिळाला। रात्रीच्या अंधारात जीवाची पर्वा न करता नाशिक पोलिसांनी बजावलेलं कर्तव्य खरंच सॅल्यूट करण्याजोगं आहे। नाशिकात नेमकं काय घडलं होतं त्या रात्री पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। नाही आपल्या ढोकतील टाका इकडून। बॉलिवूडचा सिंघम किंवा हॉलिवूडच्या फास्ट अँड फ्युरियस सिनेमा आठवेल अशी ही नाशिकची दृश्य। वेळ मध्यरात्री 2:30 नाशिककर गाढ झोपेत असताना रस्त्यावर असा थरारक वाटला। अंगावर काटा आणणारी ही दृश्य। लाल रंगाची कार सुसाट पळते आणि पोलीस या कारचा पाठलाग करतात। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पोलीस या लाल कारचा पाठलाग का करतात? तर त्याचं झालं असं की नाशिक पोलिसांकडून स्टॉप अँड सर्च मोहीम सुरू होती। लाल रंगाची कार धुळ्याहून कोकणात निघाली होती। बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना संशय आला। त्यांनी कार थांबवण्याचा इशारा चालकाला केला, मात्र चालकानं कार थांबवण्याऐवजी पोलिसांच्याच अंगावर टाकली। क्षणाचाही विलंब न करता पोलीस बाजूला झाल्यानं ते वाचले आणि तिथूनच सुरू झाला हा थरारक पाठलाग। नाशिक पोलीस आपल्या खाकी वर्दीला जागले। नियंत्रण कक्षाला कॉल देण्यात आला। रात्रीच्या गस्तीवर असलेली 7 पथकं आडगावच्या दिशेने रवाना झाली। तब्बल 25 किलोमीटर पोलीस पाठलाग करत होते। अखेर पोलिसांनी कारला घेरलं। आकाश गोळस नावाच्या कार चालकाला त्यांनी ताब्यात घेतलं। त्याच्याकडून तब्बल 28 किलो गांजा जप्त करण्यात आला। मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन आकाशचे साथीदार फरार झाले। म्हणजे रात्री रस्त्यावर जी इतर वाहनं होती, सिव्हिलियनची किंवा इतर जी घरं होती, कुणालाही इजा न होऊ देता आणि त्या वाहनामध्ये काहीही असू शकलं असतं, अशा वेळेस कुणालाही इजा न होऊ देता एकमेकांशी प्रॉपर कोऑर्डिनेशन ठेवून सर्वांनी पाठलाग करून ह्या वाहनाला ज्या ठिकाणी कुणी राहत नाहीत अशा एरियामध्ये जाण्यास बंधनकारक केलं, भाग पाडलं आणि त्या एरियामध्ये जाऊन एका साईडला ते वाहन सर्वांनी मिळून एका साईडला त्याला घेण्यास भाग पाडलं। त्या वाहनामध्ये एकूण 5 व्यक्ती होते, त्यातील 4 व्यक्ती निघून गेले, परंतु एक व्यक्तीला पकडण्यात त्या ठिकाणी यश आलेलं आहे। नाशिक पोलिसांच्या या दबंग कामगिरीचं नाशिककरांकडूनच नव्हे तर राज्यभरातून कौतुक होतं। नाशिक पोलिसांमधल्या सिंघम मंडळींना कडक सॅल्यूट ठोकला जातो। आता नाशिक पोलिसांनी एवढ्यावरच न थांबता गांजा तस्करीचं रॅकेट मुळापासून उद्ध्वस्त करण्याची गरज आहे। किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।